हद्दपार आरोपी प्रशांत दिलीप चौगुले वय 27 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यानं हद्दपार आदेशाचा भंग करून सांगलीत बेकायदेशीर प्रवेश केला। त्याला ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हद्दपार आरोपी प्रशांत चौगुले याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। हा आरोपी कायदा जुमानत नसल्याने यास मिरज विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यास सांगली जिल्ह्यातून 1 वर्षीय कालावधीकरता 26 नोव्हेंबर 2025 रोजी हद्दपार केले। तरी देखील त्यानं सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत 19 डिसेंबर 2025 रोजी बेकायदेशीर प्रवेश केला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कारवाई केली। पुन्हा मागच्याच महिन्यात 26 मार्च रोजी सांगलीतील राजवाडा चौक येथे सांगली शहर पोलिसांना मिळून आला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कारवाई केली। यावेळी तिसऱ्यांदा 2 एप्रिल रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर परिसर, दक्षिण शिवाजीनगर, सांगली येथील मराठा सेवा संघ कार्यालय ते गारपीर दरम्यान एका ऑर्थो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोर रोड लगत पोलिसांना मिळून आला। पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून कारवाई केली आहे। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा आरोपी सलग तिसऱ्यांदा हद्दपार आदेशाचा भंग करतो। हा एकच आरोपी नाही, असे बरेच आरोपी हद्दपार आदेशाचा भंग करून सांगली शहरामध्ये प्रवेश करून गुन्हेही करत असतात। हे आरोपी हद्दपार आदेशाला जुमानत नाहीत की काय, का पोलीस प्रशासनाचा यांच्यावर धाकच राहिला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे।